हाय हॅलो नमस्कार. स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे मराठी गृहिणी. तर या चॅनलवरती मेकअप रिलेटिव्ह व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील आणि डेली ब्लॉग वगैरे पण मिळतील. तर नवरात्री जवळच आलेले आहेत, तर त्यासाठी मेकअप करायला पाहिजे. तर त्यासाठी म्हणून मी एक छान असा नवीन मेकअप लुक घेऊन आलेली आहे. तर सगळ्यात पहिले मी क्लिन्झिंग करून घेतलं आहे, त्यानंतर टिश्यूनी व्यवस्थित क्लीन करून घेतलं आहे पूर्ण. आणि त्यानंतर मग वापरलेलं आहे टोनर. तर हे टोनर हे फॉरएव्हर 52चं घेतलेलं आहे मी. तुम्ही कुठलंही दुसरं वापरू शकता. कारण कुणाकुणाचे पोल्स वगैरे ओपन झालेले असतात. कारण जर मेकअप केला त्यानंतर तो मेकअप असा बाहेर येतो, त्यासाठी टोनर वापरलं पाहिजे. तर मी ते टोनर माझे पण पोल्स ओपन आहेत म्हणून मी टोनर वापरते. आणि त्यानंतर मी वापरलं आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. हे मॉइश्चरायझर पण एकदम छान आणि एकदम व्यवस्थित आहे, असं व्यवस्थित मेकअप बसतो छान. जेल बेसमध्ये आहे, कारण माझी स्किन थोडी ऑइली पण आहे आणि ड्राय पण आहे, तर म्हणून मी ते वापरते. आणि त्यानंतर मी एक छान असं प्रायमर वापरलेलं आहे. प्रायमरने आपली स्किन लॉक होऊन जाते आणि मेकअपचे प्रॉडक्ट जे आहे तर ते आपल्या स्किनच्या मध्ये नाही जात आणि त्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट होत नाही. म्हणून प्रायमर आपलं वापरले पाहिजे व्यवस्थित. आणि त्यानंतर वापरलेलं आहे मी फॉरएव्हर 52चं कन्सिलर पॅलेट. कन्सिलर पॅलेटमधून मी घेतलेलं आहे ग्रीन कलरचं प्रोडक्ट. तर ते का घेतलेलं आहे, तर माझ्या स्किनवर थोडेसे लाल लाल कलरचे पिंपल्स वगैरे, रेड कलरचे स्पॉट वगैरे, नॉर्मल डाग आहेत. तर ते कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही एवढे, तर रिअलमध्ये थोडेफार आहेत. तर मग ते हाईड करण्यासाठी मी हे ग्रीन कलरचं प्रोडक्ट वापरलेलं आहे कन्सिलर्समध्ये. तर तुम्ही अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्या प्रश्नांची मी उत्तर नक्कीच देईल. आणि तुम्हाला मेकअप करताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो. आता तुम्हाला मी माझी प्रॅक्टिस झाली म्हणून मी व्यवस्थित करते, कारण तुम्हाला सुरुवातीला नाही जमणार, ब्रश पकडायला व्यवस्थित नाही जमणार. हळूहळू हळूहळू मेकअप शिकतं, डायरेक्ट नाही शिकत कोणी. त्यानंतर मग माझ्या डोळ्यांखाली थोडंसं असे ब्लॅक सर्कल झालेले आहेत अंडर आईजच्या खाली. तर म्हणून मग मी तिथं रेड कलरचं करेक्टर करून ऑरेंज आणि रेड थोडंसं डार्क मिक्स करून मी ते केलेले आहे. तर म्हणून मग आपला मेकअप एकसारखा आणि एकदम स्किन आपली न्यूट्रल दिसली पाहिजे. न्यूट्रल करून घ्यायची. त्यानंतर व्यवस्थित मग नंतर फाउंडेशन लावून घेतलं आहे मी. फाउंडेशन मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे मी. तर सुरुवात कशी करायची आहे, खालच्या साईडने खालूनच वरती जायचं आहे. डायरेक्ट वरती लावलं तर सगळं प्रोडक्ट आपल्या डोळ्यांच्या खाली तिथे पूर्ण मेकअप केकी होऊन जातो. त्यासाठी फाउंडेशन लावताना एकदम खालून वरती जायचं आहे. दोन्हींमधला फरक तुम्हाला दिसतच असेल की फाउंडेशन लावल्यानंतर स्किन आपली कशी दिसते. फाउंडेशन पण आपल्या स्किन टोननुसारच लावायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं होतं. आणि आत्ता पण मी फाउंडेशन फॉरएव्हर 52चंच लावलेलं आहे. ते मला सूट होतं, कारण प्रोडक्ट जास्त रिजनेबल आहे, जास्त महाग पण नाही आणि स्वस्त मीडियम रेंजचं आहे. ते अगदी छान असं व्यवस्थित बसतं. आणि संध्याकाळपर्यंत मेकअप मी एकदम शूट वगैरे केलेलं आहे. तुम्हाला मी एक व्हिडिओ नंतर अपलोड करेलच. तर खूप छान असा मेकअप बसलेला आहे त्याने. आणि त्यानंतर फाउंडेशन मानेला वगैरे, कानाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं, कारण मग आपला मानेचा भाग आणि चेहऱ्याचा भाग वेगळा दिसतो. म्हणून मग आपलं पूर्ण फाउंडेशन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि मेकअप करताना खूप काळजी घ्यावी लागते. बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप खूप काळजी घ्यावी लागते. बऱ्याच जणींना मेकअप करता येत नाही. म्हणून मग मी आता एक सिम्पल मेकअपवाले पण व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. डेली मेकअप वगैरे, ऑफिसला जाण्यासाठी वगैरे असे छोटे मोठे मेकअप जे असतात ते मी लवकरच घेऊन येणार आहेत. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारत जा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून पण सांगा व्हिडिओ. आणि चॅनलला कनेक्ट राहा. अशा तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी पुढे छान छान व्हिडिओ येणारच आहे. तर व्यवस्थित पूर्ण मानेला असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग मी घेतलेलं आहे फॉरएव्हर 52चं कन्सिलर. हे कन्सिलर आपल्या चेहरा हायलाईट करतो, म्हणजे आपल्या अंडर आईजच्या खाली, नोज, चिन आणि वरती फॉरहेडच्या तिथे लावलं की आपलं चेहरा असं उठून दिसतो. तर मी इथे व्यवस्थित असं लावून घेतले. त्यानंतर मग ब्लेंडरने असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. तुम्ही पूर्ण मेकअप झाल्यानंतर तुम्हाला दिसेल, आता एवढं कळणार नाही. पूर्ण मेकअप झाल्यानंतर जो आपल्या चेहऱ्यावर असं छान असं ॲट्रॅक्टिव्ह दिसतो ना, तर त्याचं कारण हेच आहे
की मेकअप आपण कसा करतो. आणि एकदम कमी लेअरमध्ये मेकअप केलेला आहे मी. अजिबात जास्त मेकअप असं वाटत नाही की एकदम जास्त जास्त प्रोडक्ट लावलं आहे, कारण तुम्ही बघितलं असेल मी फक्त एकच लेअर दिली फाउंडेशनची आणि त्यानंतर डायरेक्ट कन्सिलर दिलं आहे. तर त्यानंतर ही जी होती ती बनाना पावडर होती, त्याने आपली स्किन लॉक होते पावडर लावली की. त्यानंतर मग जिथे आपल्याला असे लाईन्स वगैरे पडतात बघा, सुरकुत्या काही काहींच्या, बऱ्याच जणांचे स्किन अशी गोळा होते, मग तिला थोडंसं तिथेच पावडरने थोडंसं लॉक करून द्यायची स्किन बनाना पावडरने. आणि त्यानंतर मग आपली कॉम्पॅक्ट घ्यायची, ती पण मी फॉरेवर 52चीच घेतलेली. कॉम्पॅक्ट पण घेताना आपल्या स्किन टोननुसारच पावडर घेतली पाहिजे, नाही तर मग आपला मेकअप काळा पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मेकअप करताना खूप हे लक्ष देऊन करावं लागतं, ड्राय स्किन, ऑइली स्किन, स्किन टोन वगैरे सगळं. त्यानंतर मग मी घेतलं आहे काउंटरिंग करायला. जास्त गरज नाही चेहऱ्याला, पण नॉर्मल फक्त नोजला मी शार्प करत होती. आणि असं शार्प वगैरे केलं की नोज एकदम व्यवस्थित दिसतं, एकदम अट्रॅक्टिव्ह मेकअप दिसतो केला की. त्यानंतर जास्त नाही केलं आहे, नॉर्मल एकदम. जर तुम्हाला करता नसेल येत तर मी एक ट्रिक दाखवलेली आहे. बोटांना, दोन्ही बोटांना घ्यायचं आणि व्यवस्थित स्ट्रेट असं खाली करायचं आणि त्यानंतर नॉर्मल साईडला ब्लेंड करून घ्यायचं व्यवस्थित. बघा तुम्हाला दिसत असेल किती शार्प दिसतंय. त्यानंतर मग मी घेतलेलं होतं आय शॅडो पॅलेट फॉरेवर 52चं. आणि आय शॅडो लावताना जर कुणाला लावता येत नसेल तर सरळ सोपं आपल्या बोटांनी लावायचं. ब्रशनी लावलं तर जास्त कुणाकुणाचं स्प्रेड होऊन जातं. आता माझी प्रॅक्टिस झाली म्हणून मी डायरेक्ट लावते. तर घेताना मी एकदम लाईट ब्राऊन कलर घेतलेला होता, तो फक्त मी क्रीज लाईनला वापरलेला आहे, फक्त वरती, खाली अजिबात घेतलेला नव्हता. क्रीज लाईन क्रिएट करून घेतली. आणि त्यानंतर मग मला माझं घागऱ्याचा कलर ब्लॅक होता म्हणून मग मी थोडंसं ब्लॅक कलर घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा मी असं डार्क ब्राऊन थोडासा मिक्स केला. मला जास्त पण डार्क नव्हतं करायचा, तर एकदम नंतर, कारण तो मेकअप केल्यानंतर एकदम असं थोडंसं डार्क दिसायला लागतो, म्हणून थोडंसं सुरुवातीला आपण लाईटच केला पाहिजे. त्यानंतर मेकअप व्यवस्थित सेट होतो. आणि यानंतर मग मी व्यवस्थित थोडंसं लायनर लावलं. लायनर पण जास्त नव्हतं लावलं, कारण ऑलरेडी मी आय शॅडोचा कलर ब्लॅक घेतलेला होता, म्हणून व्यवस्थित लायनर असं पूर्ण व्यवस्थित लावून घेतलं. आणि जर तुम्हाला नसेल येत तर तुम्ही ब्रशने नसेल लावता येत तर तुम्ही डायरेक्ट पण लायनर पेन्सिल मिळते त्यांनी पण लावलं तरी चालतं ना. आणि मस्कारा माझा खूप आवडता प्रोडक्ट आहे पूर्ण मेकअपमध्ये. त्यानंतर मग व्यवस्थित तो पण मस्कारा मी माय ग्लॅमाचा मस्कारा वापरलेला आहे मी. त्यानंतर ब्लश पण मी फॉरेवर 52चा वापरलेला आहे. ब्लश लावल्यानंतर आपले मेकअप एकदम उठून दिसतो, व्यवस्थित असा पूर्ण मेकअप झाल्यासारखा वाटतो. आणि आपले गाल पण असे टवटवीत छान मस्त दिसतात. आणि कुणाकुणाचे गाल एकदम खोल असतात तर ते असं टवटवीत उठून दिसण्याचं काम ब्लश करतं. आणि ज्यांचे ऑलरेडी गब्बू गब्बू गाल असतील त्यांनी ब्लश नाही लावला तरी चालतं, कारण ऑलरेडी अजून जास्त तब्येत आणि अजून जाड चेहरा असा ढोबळ दिसतो, त्यासाठी ब्लश थोडासा कमीच लावायचा त्यांनी. आणि माझे थोडेसे गाल आहे मध्ये म्हणून मी थोडासा जास्त लावलेला आहे. आणि त्यानंतर मग मी हायलायटर लावलं. हायलायटर पण मी फॉरेवर 52चंच लावलेलं होतं. आणि माझ्या घागऱ्याचा कलर ब्लॅक होता म्हणून त्याला कॉम्बिनेशनला मी रेड पण नाही म्हणता येणार, अशी मरून चॉकलेटीमध्ये लिपस्टिक लावलेली होती मी. त्यानंतर मेकअप एकदम उठून दिसत होता, इतका सुंदर मेकअप झालेला होता की बस. आणि खूप छान वाटत होता पूर्ण लुक झाल्यानंतर, तुम्हाला दिसेलच. त्याशिवाय आता मी फिल्टर पण नाही लावलेला आहे, नॉर्मल आपला कॅमेरामध्येच व्हिडिओ घेतलेला होता मी. थोडा वेळ मी टिकली लावली, पण नंतर मला तो लुक पूर्ण केल्यानंतर टिकली नाही लावली, मी काढून टाकली, थोडा वेळ लावली. त्यानंतर खाली हे मी ब्लॅक कलरचे टिंब लावून घेतलेले होते, याने तर माझा लुक अजूनच उठून दिसत होता. त्यानंतर मग हेअरस्टाईल एकदम सिम्पलच होती. हेअर मी ओपन ठेवलेले होते, कारण ह्या ड्रेसवरती ओपन हेअरच छान दिसतात. बन वगैरे जेव्हा आपण खेळायला जातो तेव्हा बन घालतोच आपण. आणि त्यानंतर मी लावलेलं होतं छान असं काजळ, कारण काजळ मी शेवट लावते. काजळ लावलं की माझ्या डोळ्यातून जरा पाणी येतं, म्हणून मी सगळ्यात शेवट काजळ लावते. आणि काजळ लावल्यानंतर मेकअपचा आपला पूर्ण लुक झालेला होता. अशा पद्धतीने मी रेडी झालेली होती आणि पूर्ण ड्रेस वेअर केलेला होता. नंतर ज्वेलरी वगैरे, तर खूप सुंदर दिसत होता हा मेकअप. तुम्ही बघायलाच किती छान आहे. नंतर एक व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे, त्याच्यामध्ये खूप छान दिसत होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की